शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. कालचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. आजच्या नवीन दिवसाच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आहे शनिवार. हा शनिवारचा ब्लॉग आहे. तुम्हाला खूप उशिरा येतो आहे. तुम्हाला पूर्ण दिवस मी काय करते ते बघायला मिळणार आहे. कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. सर्व माझ्या दादांना मला सांगायचे आहे की तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा. माझ्या ताई तर रोज बघतात आणि त्यांना माहिती आहे की त्या दिवसभर काय करतात. पण काही दादा असे आहेत की ते घरी आल्यानंतर माझ्या गोड ताईंना प्रश्न विचारतात. तू दिवसभर घरीच असते, घरी करते तरी काय काय काम असतं तुला? त्यांना मला एक सांगायचे आहे, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरामध्ये बरेच दादा असा प्रश्न विचारतात. घरी राहणंसुद्धा सोपं नाही. घरामध्ये खूप काम राहतं. मुलं लहान असली की त्यांचं खाणं पिणं, शाळा, अभ्यास, घरी येणारे पाहुणे, त्यांचा चहा पाणी नाश्ता किंवा जेवण हे सर्व एक स्त्रीच करू शकते. ज्या घरामध्ये एकत्र कुटुंब राहतं त्या घरामध्ये सर्वांच्या आवडीनिवडी हे सुद्धा एक स्त्रीच करू शकते. स्वतःसाठी तिला कधीच वेळ मिळत नाही. दिवसभर घरातले काम ती करत राहते. कधी कधी तिला जेवायलासुद्धा वेळ मिळत नाही. स्वतःला कधी काही खाऊ वाटलं तर ती स्वतःसाठी कधीच काही बनवून खात नाही. सर्वांचे मन जपता जपता तिला पूर्ण दिवस निघून जातो. असे करता करता पूर्ण आयुष्य निघून जातं. तरी तिला आजही घरात काही दादा असे विचारतात, तू घरी करती तरी काय घरी बसून? मला एकच सांगायचे आहे, एक दिवस तुम्ही घर सांभाळून बघा. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही ती जसं घरातली वस्तू जागेवर ठेवते, सर्वांच्या आवडीनिवडी जपते, तसेच तुम्ही करून बघा. तुम्हाला होईल का? नंतर तिला प्रश्न विचारा की तू दिवसभर करती तरी काय? एवढं सगळं काम करून सुद्धा तुम्ही जर तिला असा प्रश्न विचारत असाल तर तुम्ही तिची जागा एक दिवस खरंच घेऊन बघा दादांना. एवढं सगळं काम सोपं नाही. घर, मुलं, सासू सासरे, येणारी जाणारी पाहुणे आणि महत्त्वाचे म्हणजेच स्वतःचा नवरा. मला रोज पुसायची सवयच आहे. ज्या घरामध्ये एकत्र कुटुंब राहतं त्या घरामध्ये एका स्त्रीला घरातले कोणी किती काही बोललं, घरी आल्यानंतर तिचा नवरा जर तिला एकच शब्द प्रेमाने बोलला तर तिचा सगळा थकवा दूर होतो. तिला दिवसभर केलेले काम काहीच आठवत नाही, फक्त तिला तिच्या नवऱ्याची साथ हवी. पण काही घरामध्ये आजही अशी परिस्थिती आहे की स्वतःचा नवरा तिला कधी विचारत सुद्धा नाही की तू खाल्ले का नाही काही म्हणून, का दिवसभर कामच करते. उलट तिला वर प्रश्न करतात की तू दिवसभर करते तरी काय? असं नसतं दादांनो. घर मुलं सांभाळणे खरंच सोपी गोष्ट नाही आहे. सर्व दादांना मला सांगायचे आहे, तुम्ही तिला साथ द्या. ती तुमच्यासाठी सर्व काही करायला तयार आहे. आजकाल घर सांभाळून सर्व माझ्या ताई काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. त्यात पण तुम्ही तिला जर असे काही बोलत असाल तर तिने काय करायचे? तिच्या पण मनाचा तुम्ही विचार करा. तिला तुम्ही साथ द्या. ती पण तुमच्यासाठी सर्व काही करायला नेहमी सदैव तयार राहते. एकत्र कुटुंबामध्ये आजही असं बोललं जातं, त्यामुळे मी बोलून गेले. बऱ्याच ठिकाणी असे विषय होतात. जे दादा माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी प्लीज राग मानू नका. एकत्र कुटुंब असो किंवा माझ्यासारखं कुटुंब असो, दिवसभर घरामध्ये काम हे एका स्त्रीला जातं, हे सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे. सर्व ताई दादांना मला सांगायचे आहे, तुमच्या दादामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे. त्यांनी मला प्रत्येक गोष्टीसाठी सपोर्ट केलेला आहे. कोणत्या गोष्टीसाठी त्यांनी मला कधी नाही म्हणलेले नाही.
मी फक्त त्यांना म्हणायचे मला हे करायचं आहे, तर ते मला नेहमी सांगायचे तुला जे करायचं असेल ते तू कर. परिस्थिती असो किंवा नसो, सर्व गोष्टीवर मात करायचं आम्ही एकमेकापासून शिकलेलो आहे. आज त्यांच्यामुळेच मी सर्व काही करू शकले. कपडे धुवून झालेले आहेत, पण ज्या पॅन्टी होत्या त्या पाणी निथळण्यासाठी तशाच ठेवलेल्या होत्या, त्या पण आता वाळायला टाकून घेते. ऊन पण तापलेलं आहे बाहेर. चला पटकन घेते वाळायला टाकून. त्यावेळेला मी दिसले पलीकडच्या भिंतीवर होती, आता येईल बघा आतमध्ये. आवाज देते तिला, ये चल. बघा कशी आली, दार उघडता बरोबर आली बघा. कुठं गेलती तू? कुठं गेलती मी तो? चल तुझ्या बाळाला घेते मी आता, चल. थांब मला दार बंद करू दे. चला घरातले सर्व काम आवरले. मिस्टर खाली वाट बघताय, आम्ही निघालेलो आहे बाहेर कामासाठी जरा. चला परत भेटते तुम्हाला. घरून येताना मी देवाची जी साचवलेली फुलं आणि वाता होत्या ते घेऊन आलेले होते. चला ताईंनो, आपण तलावातलं पाणी बघू. पावसाळ्यामध्ये ह्या तलावाला खूप पाणी असतं, आता कमी झालेलं आहे. तिथं त्या ताई कपडे पण धुत आहे. त्यांनी छोटासा एक दगड मांडलेला आहे, त्या दगडावरतीच त्या कपडे धुत आहे. कच्चा रस्ता आहे आणि दोन्ही बाजूने शेत आहे. एका शेतामध्ये ऊस लावलेला आहे, छोटा आहे तो ऊस अजून. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने गहू लावलेला आहे, गहू पण छोटा आहे, तुम्हाला दिसत असेल. खूप छान वाटलं गव्हाचं शेत बघून, हिरवगार. अशी का लावली गाडी? माझ्यासाठी गाडी लावली बघा. चला ऊन लागायला लागलं. चला मी आलेली आहे घरी. मिस्टरांसोबत जरा बाहेर गेलेले होते कामासाठी, यायला थोडा वेळच झाला. घरी आल्या आल्या आम्हाला 10 मिनटं बाहेर थांबावं लागलं, का तर मुलं गेलेली होती बाहेर आणि लॉक होतं, चाबी काही त्यांनी ठेवलेली नव्हती. मग मी कॉल केला, सागर घेऊन आलेला होता चाबी. आणि काय तोडलेलं आहे खाली आमच्या कुंड्यांमध्ये लावलेलं ते पण तुम्हाला दाखवते. चाबी नसल्यामुळे 10 मिनटं खाली थांबलं होतं. त्यांना म्हणलं चला आपण शेवग्याच्या शेंगा तोडू. शेवग्याला शेंगा आलेल्या आहेत, पण टेम्पूवरती चोळायला लागतं आणि तेव्हा त्या शेंगा तोडता येतात, खालून हात पुरत नाही. कारण त्यांनी काही मला तोडून नाही दिल्या, का तर ते म्हणले अजून कवड्या आहेत. म्हणजे छोटी छोटी टोमॅटो असतात ती आम्ही खाली तोडलेली आहे आणि आमच्याजवळ घ्यायला काही होतं पण नाही. त्यामुळे मी साडीचा असा पदर करून साडीच्या पदरामध्येच ते आणलेले आहे. दाखवते तुम्हाला पण. मोबाईल चार्जिंगला लावते, चार्जिंग नाही मोबाईलला, आणि नंतर तुम्हाला दाखवते. चला. हवेमुळे गाडीवर केस बघा कशी निघालेली आहे, कारण मी स्कार्फ नेलेला नव्हता. चला केस पण व्यवस्थित करते. तुम्हाला सांगितलं होतं ताईंनो मी की खालून मी काय आणलेलं आहे. हे बघा काय आणलेलं आहे. ज्या पाण्याच्या बाटल्या असतात त्यांच्यामध्ये ही जाळं लावलेली आहे. त्या जाळांचे हे टोमॅटो आहेत छोटे छोटे, त्यांनी मला तोडून दिले बघा. मला खूप आवडतात हे टोमॅटो. आमच्या शेतामध्ये खूप आहेत गावाला, पण इथं नाही मिळत, त्यामुळे मी लावलेली आहेत त्याची झाडं. 2 ते 3 वर्ष झाले मी ही झाडं लावते आणि आता कुंड्यांमध्ये पण खूप छान झाडं आलेली आहेत. चला तुम्हाला आता संध्याकाळी डायरेक्ट 8 वाजता भेटते. बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर आणि चपात्या असा मी स्वयंपाक केलेला आहे. एका बाजूला भेंडीची भाजी टाकलेली आहे. जे छोटे टोमॅटो होते त्याचाच मी ठेचा बनवणार आहे. टोमॅटो चांगले 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. त्यामध्ये जे बी असतं ते बी पण पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला, त्यामुळे ठेचा आपला आंबट लागू शकतो, कारण ती टोमॅटो आंबट असतात. आणि या टोमॅटोचा ठेचा खूप छान होतो, खूप छान लागतो. पातळ भाजी पण याची करतात, मसाले भाजी. मिरच्या छान भाजून घ्यायच्या आहे आपल्याला ठेच्यासाठी. कोथिंबीर, लसूण आणि मीठ. हिरव्या मिरचीचा ठेचा करून घ्यायचा, काही भागामध्ये त्याला खरडा म्हणतात, तो मी करून घेतलेला आहे. टोमॅटो छान तेलामध्ये परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत, आणि त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा, वरून कोथिंबीर घालायची, खूप छान होतो.
ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा कणण्याच्या भाकरीसोबत आपण हा ठेचा खाऊ शकतो. चपातीसोबत पण खूप छान लागतो. गॅसवरती तुम्हाला कढई दिसत असेल, त्यामध्ये भरून भेंडीची भाजी केलेली आहे. भेंडीच्या भाजीसाठी आलं, लसूण, खोबरं, शेंगदाणे, कोथिंबीर, जिरं याचा मसाला बनवला. त्यामध्येच मॅगी मसाला, मीठ आणि हळद पण टाकली. भेंडीमध्ये खूप मसाला भरून घेतला, कारण आमच्या सौरभला भेंडीची भाजी खूप आवडते आणि भरलेली भेंडी त्याला खूप आवडते. त्यामुळे मी जास्तच मसाला केला होता. रोज वापरण्यासाठी मी बरण्यांमध्ये मीठ भरून ठेवते. ते पण माझं संपलेलं आहे. ते मीठ पण मला अजून भरायचे आहे. जेवण करताना मिठाच्या 2 माझ्याकडे छोट्या बरण्या आहेत. त्यामध्ये मीठ मी भरते, कारण सागरला व मला जेवण करताना मिठाचं जवळ लागतं. आम्ही घरामध्ये दोघं खूप मीठ खातो. आमच्या सौरभला आतापर्यंत मिठाची चव कळत नव्हती. आता त्याला कळायला लागलेलं आहे. चला, स्वयंपाक तर माझा झालेला आहे. किचन ओट्यावर जो काही पसारा आहे तो आवरून घेते. बाजरीचं आणि ज्वारीचं पीठ पण माझे संपलेले आहे. दोन्ही डबे मी घासायला घेतले. आपण जर असे डबे घासून ठेवले तर आपल्याला पटकन पीठ त्यामध्ये भरता येतं. भाकर करताना आपले पिठाचे हात डब्यांना लागतात, त्यामुळे डबे खूप घाण दिसतात. दरवेळेस पीठ संपलं की मी पिठाचे डबे लगेच घासून घेते, त्यामुळे जास्त घाण वाटत नाही. असा होता ताईंनो आजचा माझा पूर्ण दिवस. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.